आत्मा नमस्ते. हं. तर ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबतचा आपला प्रवास आपल्यासोबत शेअर करते आहे आपली लाडकी प्रज्ञा. आत्मा प्रज्ञा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बोल बेटा. मॅम, मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत जोडण्याचं माझं एकच कारण आहे की मी तुमचा एकच व्हिडिओ बघितला आणि तुमचं जे बोलणं आहे ना ते अगदी माझ्या मनाला असं भावून गेलं. या अगोदरही मी खूप सारे रेकीचे व्हिडिओज बघितलेले होते, आणि पण मग तिथे मला असं फारसं जे गुरु मला हवे होते की जे आपुलकीने आपल्याशी बोलतील, आपले प्रॉब्लेम्स पर्सनल घेतील, तर असे गुरु मला मिळत नव्हते. तुमच्या थ्रू अशा गुरु मला मिळाल्या आणि त्यामुळे मी एकदम इन्स्टंट आणि क्विक डिसिजन घेतला की मला इथेच रेकीचा कोर्स करायचा आहे. आणि रेकीचा कोर्स करण्यामागे माझं हे कारण होतं की मला एक थोडासा नॉर्मल एन्झायटीचा इश्यू झाला होता आणि माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी होती. मला कोणी पण जर सांगितलं तर मी लगेच निगेटिव्ह होऊन जात होती आणि त्या गोष्टीवर क्विक ऍक्शन पण घेत होती, हायपर व्हायची, चिडायची. आणि आयुष्यामध्ये खूप अशा निगेटिव्ह गोष्टी घडत होत्या की ज्याच्यामध्ये मला सक्सेस मिळत नव्हता. पण मी जसं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट जॉईन केलं आणि जसं माझं मेडिटेशन चालू झाले तर माझ्यामध्ये मला खूप बदल दिसले. जिथे मी 5 मिनिट पण मेडिटेशनला बसू शकत नव्हती, तिथे मी पाऊण तास मेडिटेशनला बसून मी एक मेडिटेशन पाऊण तासाचं करून पुन्हा 5 मिनिटाचं पिरॅमिडचं करून फुटबॉलचं पण करायची. मला उठूशीच वाटत नव्हतं. आणि मी पिरॅमिडच्या मेडिटेशनला बसल्यानंतर मला अक्षरशः असं जे आपण बोलतो ना की वरून आपले कुलदैवत कुलदैवत हिलिंग एंजल्स आपल्याला पॉवर देत आहेत, ते पूर्ण मला असं जाणवायचं. आणि त्या मेडिटेशनने मला खूप छान वाटायचं. ते मी डेली सकाळी आणि संध्याकाळी पिरॅमिड मेडिटेशन आठवणीने करायचे. आणि त्याच्यानंतर मला खूप शांतता मिळते डोक्याला. आणि कोणी जर मला बोललं ना की नाही ठीक आहे, कोणी निगेटिव्ह बोलायला लागलं ना, तर मीच त्यांना सांगते आता की ठीक आहे, तुम्ही निगेटिव्ह बोलू नका, तुम्ही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घ्या. आणि आधी मीच हे असं खूप निगेटिव्ह होणारी समोरच्याला असं सांगायला लागले की ठीक आहे, असं निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह विचार करा. तर खूप चेंजेस झालेत मॅम, खूप म्हणजे खूप चेंजेस झालेत. आणि त्यासाठीच मला आता पुढे जाऊन ग्रँड मास्टर पण जॉईन केलाय मी, की मला माझ्यामध्ये अजून 101% चेंजेस अजून खूप करायचे आहेत माझ्या लाईफमध्ये मला पुढे जाण्यासाठी. हं, खूप छान. आणि तुझे प्रयत्न आणि ऊर्जेची सोबत तुझ्या आयुष्यामध्ये तुझं असलेलं ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच तुला मदत करणार प्रज्ञा. थँक्यू मॅडम. एन्झायटी प्रत्येकाला असते. प्रज्ञा, ओके. अगदी मला होती हा विषय नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीचा ताण येणं म्हणजे एन्झायटी. कधी कधी आपल्याला चुकीचं मार्गदर्शन मिळतं. हो ना. हो. कधी कधी एखाद्या गोष्टीचा अनुभव नसतो, त्याचा ताण येतो. एन्झायटी नॉर्मल आहे. ओके. पण ना, खूप सुंदर तू केलेला प्रवास खूप छान आहे. आणि तुला माहितीये आपली कोमल वगैरे ह्या ज्या मुली आहे ना, जेव्हा मुली ग्रँड मास्टर होतात ना, तेव्हा माहितीये का, त्या एकट्या नाही बदलत, तर त्या ज्या घरी जातात ना, त्या घराला एक पॉवरफुल एनर्जी मिळते, एवढं लक्षात घे. खूप हो सुंदर. मॅम. उद्याचं भविष्य खूप 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 छान असेल. थँक्यू मॅम. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप छान. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.